आगरी युथ फोरम डोंबिवलीतर्फे सालाबादप्रमाणे कल्याण ग्रामीणमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं आणि समाजातील मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतून आयोजित या कार्यक्रमात 10वी 12वी ग्रॅज्युएट सीए अशा विविध यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या प्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, एसीपी सुहास नेबाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे, रामकृष्ण पाटील, गजानन पाटील, जालिंदर पाटील, बंडू पाटील तसेच अनेक पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते। गेल्या 36 वर्षापासून हा असलेला कार्यक्रम आज इथे आगरी युथ फोरमच्या वतीनं करण्यात येत आलेला आहे। प्रचंड प्रमाणामध्ये असलेला उत्साह, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे आज दिसलेत आपल्याला। त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून त्यांना पुढे भविष्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि चांगलं बनावं या दृष्टीने हा प्रयत्न असतो। आणि निश्चितच सगळेच जण, समाजातील नेते, काही लोकप्रतिनिधी इथे उपस्थित राहतात, शासकीय अधिकारी उपस्थित राहतात आणि अशा मुलांना मार्गदर्शन केलं जातं आणि याच्यातून नवीन पिढी घडावी हा एक आमचा हेतू असतो आणि तो आम्ही सक्सेस होत जाईल। यापुढे देखील ते कशा प्रकारे राबवले जाणार? आगरी युथ फोरम व लोढा फाउंडेशनच्या वतीने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू केलेले आहेत। त्या कोर्सेसचं आमच्या या मागच्या काही वर्षातला असलेला एक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला आलेला आहे की ज्यांची गरज खरंच ग्रामीण भागातील मुलांना, तरुणांना पाहिजे होती आणि ते आज इथे आम्हाला दिसते। त्याच्यामध्ये ब्युटिशियन्सचा कोर्स असेल, कॉम्प्युटरचं असेल, AIचं असेल, फॅशन डिझाईनचं असेल आणि चांगल्या प्रकारे उत्साह या आम्हाला आज बघायला मिळतो आणि लोक पुन्हा विचारतात आम्हाला का आम्हाला पुढची ॲडमिशन कधी मिळेल, याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो। आपल्या समाज तरुणांना एवढंच आहे की प्रत्येकाने चांगल्या प्रकारे शिका, अनुभव घ्या, अनुभवातून पुढे चला। विनाकारण कोणी काही मिसयूज करत असेल त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं भविष्य घडवा आणि त्या भविष्यातून आपला घर, दार, समाज आणि देश घडवा।